हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहेच. तर आज आपण बघणार आहोत खूप सुंदर असं पिकॉकचं मेहंदी ट्युटोरियल. तर जास्त वेळ न घालवता आज आपण आपल्या मेहंदी ट्युटोरियलला सुरुवात करूया. तर अगोदर पंखांचा आकार देऊन घ्यायचा, आपल्याला फेंट लायनिंग करून घ्यायचे, जास्त डार्क लायनिंग करायचे नाही. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने पूर्ण पिकॉकला आकार देऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा जो भाग आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. पंखांना नेहमी डिझाईन कवर करायची आणि बाजूच्या भागाला डार्क शेडिंग किंवा पूर्ण डार्क डिझाईन कवर करून घ्यायचं. याच्याने खूप सुंदर असं पिकॉकचं डिझाईन तयार होते. ब्राईड वर्क किंवा अदर बाकीच्या सगळ्या मेहंदी वर्कमध्ये पिकॉकची डिझाईन खूप सुंदर अशा पद्धतीने काढली जाते आवर्जून आणि खूप सुंदर पण दिसते. तर यासाठी आपल्याला पिकॉक येणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर अतिशय सिंपल पद्धतीने मी इथं पिकॉकचा डिझाईन ड्रॉ केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला खाली पिसाऱ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. याच्यानंतर आपण थोडं सपोर्टिव्ह डिझाईन म्हणून बाजूचा आपण थोडीशी डिझाईन काढलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीचं मेहंदी ट्युटोरियल इथं तयार होते. स्टेप बाय स्टेप ट्राय केलं तर नक्की खूप सुंदर असं मेहंदी ट्युटोरियल तुम्ही पण शिकू शकता. वेगवेगळे मेहंदीचे डिझाईन ट्राय करून आपण खूप सुंदर अशा पद्धतीचे मेहंदी डिझाईन्स आपण शिकू शकतो. तर यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. तर इथं पिसाऱ्याला आता आपण डिझाईन कवर करून घेऊया. इथं खूप नाजूक पद्धतीची डिझाईन मी काढलेली आहे. डॉट नंतर डार्क लाईन नंतर हम्स नंतर डार्क लाईन अशा पद्धतीचं पूर्ण पिसाऱ्याला डिझाईन कवर करून घेतलेलं आहे. तर मेहंदीच्या माहितीसाठी, मराठी भाषेतील माहितीसाठी आणि खूप सुंदर असे मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकीचे लॉंग व्हिडिओला नक्की भेट द्या. तिकडेसुद्धा सोप्या पद्धतीमधील मेहंदी ट्युटोरियल विथ खूप सुंदर अशी साध्या भाषेतील मेहंदीची माहिती अपलोड आहे. तर बाकी व्हिडिओंना नक्की भेट द्या. तर इथं आपलं पिकॉकचं मेहंदी ट्युटोरियल तयार होत आलेलं आहे. याचा फायनल लुक तुम्ही कशा प्रकारे येतो ते बघा. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी इथं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार. याचा फायनल लुक तुम्ही बघा कशा पद्धतीने तयार झालेला आहे.